हे अधिवेशन म्हणजे महाराष्ट्राला कबरीपासून कामरापर्यंत नेणारं अधिवेशन। याच्या पलीकडे काहीही परिस्थिती नाही। या राज्यात मंत्री राजीनामा देतात, सभागृहाला अवगत देखील केलं जात नाही की मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। खरं म्हणजे सभागृहाचा तो हक्क आहे की सभागृहात येऊन मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे यांचा राजीनामा झालेला आहे, आम्ही तो स्वीकारलेला आहे। त्यामुळे एकंदर तुमच्या थोडक्यात परिस्थिती लक्षात आली असेल। काल आणि आज आम्ही ज्या संविधानावर चर्चा केली ते संविधान पदोपदी पायदळी तोडवण्याचं काम कसं चाललंय हे आपल्यापैकी अनुभवी सर्वांनाच लक्षात आलं असेल अशी माझी अपेक्षा आहे। या निमित्ताने आपल्या आप्पांचा तर रक्त खवळत असेल अशी मला वाटतं। सर्वात महत्त्वाची मला चिंता अशी वाटते की आतापर्यंत विधिमंडळात मी जवळपास 36 वर्ष काम करतोय विधानसभेत। प्रचंड मोठं बहुमत असणारा काँग्रेस पक्ष मी बघितलेला आहे। त्या पक्षात काम आम्हीच करत होतो त्यावेळी। काँग्रेस पक्षाने विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम कधीही केलं नाही। मी अगदी मधुकरराव चौधरी साहेब विधानसभेचे अध्यक्ष असताना देखील विरोधकांची बूज राखणं हे सत्तारूढ पक्षाच्या आणि विशेषतः विधानसभेच्या प्रमुख नेत्यांची जबाबदारी असते, ती काही पाळली जाते असं मला वाटत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही विधानसभा आता लक्षवेधी सभा होण्याची शक्यता आहे। कारण एका दिवशी 35 लक्षवेधी, 20 लक्षवेधी, 50 लक्षवेधी, 35 तर मला आकडा माहिती आहे, लक्षवेध्या मांडायच्या आणि त्या लक्षवेधींना उत्तर घ्यायचं। आपल्या सोयीच्या लक्षवेधींना प्राधान्य देऊन अधिकाऱ्यांच्यावर SIT लावण्यापासून अधिकाऱ्यांना निलंबित करण्यापर्यंतचे प्रकार हे मागच्या काही दिवसात आम्ही बघितले। उद्देश चांगला आहे का वाईट आहे हा भाग नाही आहे, मेरिटच्या मी खोलातच जात नाही। मुळात लक्षवेधीच्या बेटी एका दिवसाला 3 लक्षवेधी घेतल्या पाहिजेत, पण इथं 288 सभासदांचे मला लक्षवेधी घेणं आवश्यक आहे असा आविर्भाव तयार झाल्यामुळं आता पुढच्या अधिवेशनाला 50 लक्षवेधी आल्या तरी मला त्याचं आश्चर्य वाटणार नाही। त्यामुळे लक्षवेधीचं महत्त्वही कमी झालं। रिसेंट अकरन्स असेल तर कॉलिंग अटेन्शन मोशन ॲक्सेप्ट होते, पण रिसेंट अकरन्सपेक्षा 8 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्षापूर्वीच्या घटनांचा उल्लेख करून लक्षवेधी टाकणे आणि त्याच्यावर उत्तर मिळवणे सभासदांचा हा अधिकार आहे। पण खास करून हे आयुध विरोधी पक्षाच्या बाजूने वापरलं जातं, कारण विरोधी पक्षाला जनतेचा न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो। सत्तारूढ पक्षाचे सदस्य हे मंत्र्यांना त्यांच्या सत्तारूढ पक्षाच्या बाजूला जाऊन भेटून लोकांना न्याय देऊ शकतात आणि म्हणून हा लोकशाहीचा मूळ संकेत। आणि जर घटनेवरच आपण आता 75 वर्ष पूर्ण झाल्यावर बोललो असेल तर या सगळ्यांना तडा जातोय असं मला वाटतं। आज माझ्या आधी तिन्ही नेत्यांनी विश्लेषण केले, त्यामुळे मी अधिक आपला वेळ घेत नाही। भास्कररावचा एक मुद्दा राहिला, माझा एक मुद्दा भास्कररावचा एक मुद्दा तो मगाशी ते लक्षवेधीचा तुम्ही मुद्दा उपस्थित करत होतो, तो लक्षवेधीच्या विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये काय भांडण झालं होतं ते सांगा ना। सगळे बोललो ना मी। नाही हे सांगा। नाही, आता असं आहे की या लक्षवेधी संदर्भात सुद्धा आता जयंतरावांनी सांगितलं, सर्वांनीच सांगितलं, पण आता त्यांच्या कार्यालयापर्यंत हा वादावादीचा विषय गेलाय की आमच्या लक्षवेधी लागण्याकरता तुम्हाला काय द्यावं लागेल। मी सभागृहात बोललो, ऑन रेकॉर्ड आहे ते काय लपून राहिलेलं नाही। आणि ते सत्ताधारी पक्षाचे लोक गेले होते आणि हे विधिमंडळातल्याच लोकांनी येऊन मला सांगितलं, मी वाटेतलं तर नाव सांगणार नाही आणि मी जे ऑन रेकॉर्ड बोललोय ते पुन्हा काय बोलण्याची आवश्यकता नाही। एक, आपण जे 10% म्हणालात म्हणजे विरोधी पक्ष नेता नेमणुकीसंदर्भात, त्याचा खुलासा मी बऱ्याच वेळा केलाय। माझ्याकडे अधिकृत पत्र, हे विधिमंडळ सचिवालयाचं अधिकृत पत्र आहे। मी त्यांना ज्या वेळेला 25
तारीख आहे त्याच्यावर काहीतरी 25 फेब्रुवारीला ज्या वेळेला 20/3 लेखणी करायला गेलो, आमचा पीए कुठे गेला विचार. 25 नोव्हेंबरला जेव्हा गेलो त्याच वेळेला 3 अक्षराचं 2 ओळीचं पत्र लिहून गेलो होतो की विरोधी पक्षनेता निवडी संदर्भामधले कायद्यामध्ये आणि नियमामध्ये तरतूद काय आहे